काहीच बोलायचं नाही तर काहीच बोलायचं नाही. तू इंट्रो दे. तुम्ही शेअर करून घ्या. अरे हॅलो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सोलापूरमधले फूड सिरीज चालू केली आहे. त्या फूड सिरीजमध्ये आज आपण असा पदार्थ खाणार आहोत जो की महाराष्ट्रामध्ये आपण बाहेर जाऊन तितक्याच उत्तम पद्धतीचा पदार्थ शोधत असतोच, परंतु आपल्या घराघरांमध्ये तितक्याच उत्तम पद्धतीने तो पदार्थ आपण बनवतोच. महाराष्ट्रातले आपण सगळेजण त्या पदार्थाचा खूप मोठे फॅन आहोत. तो पदार्थ म्हणजे पावभाजी. पावभाजी मी काय एकटा नाही खाणार आहे, माझ्यासोबत अजून माझे दोन मित्र आहेत. त्यातला एक जण आहे तो म्हणजे राहुल जठार. राहुल जठार याचं इंस्टाग्राम चॅनल तुम्ही चेक करू शकता. मी इथं खाली त्याचं इंस्टाग्राम हँडल देईन. हा उत्तम पद्धतीचे ट्रॅव्हल कंटेंट बनवतो. तुम्हाला कुठल्या धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल आणि तिथली जर तुम्हाला माहिती हवी असेल की तिथं कसं जायचं, तिथे गेल्यानंतर कुठं राहायचं, तिथे गेल्यानंतर कुठल्या मंदिरांना व्हिजिट करायची आणि तिथल्या कुठल्या मंदिरांचं दर्शन घ्यायचं, तर त्याची पूर्ण आणि सविस्तर सुटसुटीत माहिती तुम्हाला याच्या चॅनलवरती मिळेल. धन्यवाद. सोलापूर मधला फेवरेट क्रिएटर तो आज माझ्यासोबत व्हिडिओ बनवणार आहे, जो की आहे सोलापुरी काका. नमस्कार. काय म्हणतो? आणि याची एनर्जी लेवल जी आहे ना ती एकदम हाय लेवलला असते. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे दोन माईक, एक मी या साईडला लावलाय, याच्याकडे आहे. ह्याच्या एनर्जी लेवलमुळे आम्ही हा जो माईक आहे दोघं जण शेअर करतो. सोलापूरचं सगळ्याकडे खाऊन खाऊन एनर्जी जरा जास्त, कारण त्याने त्याचं एक इंस्टाग्राम पेज चालू केलंय सोलापुरी काका, आणि ज्यावरती तो फूड रिव्ह्यूज करतो आणि एक नंबर करतो. म्हणजे भाडी रापचिक फॉलो करा ना. सोलापूर मधले भरपूर प्लेसेस बघणार आहेत, पण त्यातलं पहिलं राहुल म्हणतोय सुप्रजा पावभाजी. सुप्रजा फेमस पण आहे. तू वहिनीने डेटला घेऊन आला होता? चला. नो आता आम्ही इथं मागवली पावभाजी, जी यांची जी काय नॉर्मल पावभाजी असेल ते पावभाजी. नॉर्मल स्पेशल आहे. स्पेशल आहे. नॉर्मल स्पेशल आहे. नॉर्मल स्पेशल आहे. तर आपण इथं ऑर्डर केली 3 पावभाज्या आणि त्या तिघांमध्ये आम्ही 4 जण खाणार. प्रेम वाटणार. प्रेमाचीच गरज आहे एकामध्येच. आशिष तुला तर प्रेमाचीच गरज आहे सध्या, त्यामुळे तू वाटूनच खा. एकटा खाऊ नको. काय नसतं तसलं प्रेम सोडा. ते सगळं तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळा पावसाळा बघितलं. मुलांचा फ्रेंड सर्कल 27 35 21. काहीच बोलायचं नाही. तर काहीच बोलायचं नाही. तू इंट्रो दे. आपल्याने प्रत्येकाने आपापला वाटा घेतलाय. कसं काय सांगा. काहीतरी बोलायचं, काय कसं आहे काय नाही बोलायचं. हा मग बोलू ना. खाताना एक्साइटेड आहेस तू कशाला खायला? ऑब्व्हियसली ना. इकडे मी तोपर्यंत मी बोलतो. मला सुप्रजाची जी आवडती गोष्ट आहे ती म्हणजे इथं मुबलक प्रमाणामध्ये त्यांनी बटर दिलेलं असतं. भाजीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये जितकं लागतं तेवढं बटर टाकलेलं असतं. म्हणजे उगाच बटरचा भडीमार केलेला नसतो. हा पाव, या पावाला पूर्ण आतून पण बटर आणि मसाला लावलेला आहे आणि बाहेरून पण बटर आणि मसाला लावला. अरे काहीतरी बोला. काही विषय नाही. जेवल्यानंतर बोलायचं नसतं आणि बोलताना काय तर नसतं. ही गोष्ट फॅक्ट आहे माहिती का. पुण्यामध्ये मिसळ असेल, साऊथमध्ये इडली वडा असेल, जगात कुठे काय मिळतं माहित नाही, पण सोलापुरात पावभाजी एकच नंबर. यू शुड ट्राय, यू मस्ट ट्राय. तोंडाकडे बघून मला राहणं गेलं. त्यामुळे जे काही ज्ञान सांगायचं ते नंतर. क्या बात आहे. सिरियसली पावभाजी सुप्रजा बाप. तिकडची वाईट नसणार आहे किंवा पुण्या मुंबईची पण वाईट नाही आहे, पण इकडची जी क्वालिटी आहे ना बाई, बाहेर उभारल्यावर तुला कळतं. म्हणजे लिटरली तुम्ही इकडनं समोरून जरी चालले ना फुल वास येतो. अरे म्हणजे जेवल्यानंतर सांगतो यार, मी आता नाही सांगू शकत. आणि कांदा तू घरामध्ये किती पण खा माहिती का, इकडच्या कांद्याचा वास असते ना ते लिटरली वेगळा माहिती का. काही काही गोष्टी आहे ना आपण ना असं फील करतो की बाबा हे खरं सुख आहे, म्हणजे याच्यासाठी आपण सगळं करतो, एवढा आटापिटा वगैरे. लिटरली तशीच आहे पावभाजी. माझं उगीचं एवढं बघायला का. आमची सुप्रजामध्ये पावभाजी खाऊन झालेली आहे आणि आता राहुल म्हणायला लागला की आपल्याला पावभाजी दुसरी खायचीच नाही. मेजॉरिटी वोट असं आहे की मी म्हणतो की आपण दुसरीकडे पावभाजी खायची, हा म्हणतोय की नाही खायची, आणि हा पण म्हणतोय की नाही खायची. आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही सुप्रजा पावभाजीचे फॅन असता तर या व्हिडिओला लाईक करा. आणि नसाल फॅन तर एकदा नक्की खा. म्हणजे फॅन शुअर तुम्ही फॅन व्हालच. सोलापूरचे तर अर्धे खाल्लेच वाटेल मला. नाही, सोलापूर पण आहे आणि बाहेरचे पण. जे आता तुम्ही बाहेरून ट्रॅव्हल करता, कधी कधी सोलापूरला जाता, तर एक वेळेस का होईना आवर्जून येऊन जा.
एकदम मस्ट आहे. मला तर सोलापूरमध्ये पावभाजी मी माझी फॅमिली एकाच ठिकाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि जर आवडला नसेल तर डिसलाईक करू शकता तुम्ही. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सांगा की चला आपण पावभाजी खायला जाऊया. किंवा तुमचा ज्या असा कुठला मित्र आहे ज्याची पार्टी पेंडिंग राहिली आहे तर त्याला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि त्यांना रिमाइंड करून देऊ शकताय की बाबा तुझी पार्टी राहिली आहे आणि आपण सुप्रजाला जाऊन पार्टी करू शकतो. आणि आमचं खोटं वाटत असेल की इथली पावभाजी इतकी प्रसिद्ध नाही आहे किंवा चांगली नाही आहे तर तुमच्या कुठल्याही सोलापूरच्या मित्राला फक्त एकदा विचारा की सुप्रजाची पावभाजी कशी आहे. तो तुम्हाला आमच्या आधी म्हणजे आमच्यापेक्षा पण बेस्ट रिव्ह्यूज दिल्याची शुअर गॅरंटी. आता हे डेटिंग कल्चरमध्ये कॅफेज वगैरे झालेलं आपल्याला सांगतात की त्यांचं झालेलं आहे. तर आपला पण व्हिडिओ बंद करूया. बाय बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हाकलतायत ते लोक आता आम्हाला. आणि हो एक मिनिट, मला तुमची एक मदत लागेल. सोलापूरमध्ये अजून बरेच सारे ठिकाण आहेत जिथं खरंच भारी भारी पावभाजी मिळते. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची की खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे सोलापूरमध्ये अजून दुसरीकडे कुठं भारी भारी पावभाजी मिळते.